नमस्कार, न्यूज टॉप 9 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। सुरुवातीलाच आपण पाहूयात लाडकी बहीण योजनेसंदर्भातल्या महत्त्वाच्या बातम्या। रक्षाबंधनापूर्वी लाडक्या बहिणींना ओवाळणी। लाडकी बहीण योजनेमधील 1,02,00,000 लाभार्थ्यांना 17 ऑगस्टला पहिला हप्ता मिळणार। लाडकी बहीण योजनेमधील 1,35,00,000 लाभार्थ्यांची यादी तयार। उर्वरित 33,00,000 महिलांना 10 दिवसांनी हप्ता मिळणार। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरता भरण्यात आलेल्या 25,000 अर्जांमध्ये त्रुटी। 17 ऑगस्ट पर्यंत या त्रुटी दूर करण्याची मुदत। लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरून सुद्धा महिलांसमोर नवा पेच। 27,00,000 महिलांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नाहीत। 3 दिवसांमध्ये आधार कार्ड खात्याशी लिंक करण्याचं आव्हान। आधार कार्डावरील चुका दुरुस्तीसाठी खासगी आधार कार्ड केंद्र चालकांकडून लाडक्या बहिणींची लूट। 50 ते 100 रुपयांच्या कामासाठी 500 ते 2,000 रुपये आकारणी। लाडकी बहीणसाठी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे पैसे वळवले। सुषमा अंधारे यांचा राज्य सरकारवर आरोप। निवडणुकीपर्यंत मतं खरेदी करण्यासाठी योजना असल्याचं त्यांचेच लोक म्हणतात। कितीही पैसे वाटले तरी सरकार पडणारच। लाडकी बहीण योजनेवरून जरांगेंची टीका। आमची एकही बहीण योजनेपासून वंचित राहणार नाही, भाजप आमदार प्रसाद लाड यांचा दावा। तर विरोधक लाडकी बहीण योजनेबाबतही फेक नरेटिव्ह पसरवत आहेत। उदय सामंत यांची टीका। मुंबईच्या कांदिवलीमधील आधार कार्ड केंद्रावर महिलांची गर्दी। लाडकी बहीण योजनेसाठी आधार कार्ड बँकेशी लिंक करण्याचं काम।